नमस्कार, मी तेजस्विनी रेडेकर. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपले स्वागत. पाहुयात आठवडाभरातील काही घडामोडी. करवीर तालुक्यातील बालिंगा इथं भोगावती नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील महत्त्वपूर्ण असणाऱ्या या पुलाच्या मजबूतीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलंय. पुलाच्या मजबूतीकरणासाठी 33 लाख रुपये मंजूर झाले आहेत. करवीर तालुक्यातील बालिंगा इथं भोगावती नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील महत्त्वाच्या या पुलाला 135 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाड जवळच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. भोगावती नदीवरील हा पूल भक्कम असल्याचा अहवाल ऑडिट रिपोर्टमध्ये आला. गेल्या पावसाळ्यात पुलाच्या दगडी बांधकामाच्या फटीमधील अंतर वाढल्याचं आणि 1-2 ठिकाणी दगड निखळल्याचं समोर आलं. नदीच्या मध्यभागी असणाऱ्या पिलरच्या पाण्यातील भागात भेग पडल्याचं उघडकीस आलंय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं खबरदारीच्या उपाययोजनांतर्गत या पुलाच्या मजबूतीकरणाचं काम हाती घेतलंय. मजबूतीकरणासाठी 33 लाख रुपये मंजूर झाले आहेत. कोरोनाच्या संसर्गापासून गावचे संरक्षण व्हावं म्हणून पन्हाळा तालुक्यातील उंडरी इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गावातील तरुणांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होत गाव चकाचक केलं. शाहूवाडी तालुक्यातील उंडरी इथल्या युवकांनी सलग 6 आठवडे गावात स्वच्छता मोहीम राबवली. कोरोना काळातील सुटी सत्कारणी लावण्यासाठी सरपंच शहाजी यादव आणि उपसरपंच शरद मोरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. या मोहिमेअंतर्गत गावातील गटारी, रस्ते आणि इतर परिसराची स्वच्छता करण्यात आली. सुमारे 150 ट्रॉली कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. तरुणांनी उत्स्फूर्तपणे राबवलेल्या या मोहिमेमुळे गाव चकाचक झालंय. कोरोनासह साथीचे आजार रोखण्यासाठी गावात निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. कोरोना संसर्गाचा आलेख वाढत असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील 16 गावात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. 13 जूनपर्यंत 16 गावातील व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. शाहूवाडी तालुक्यातील 16 गावात 13 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. तहसीलदार गुरु बिराजदार यांनी याबद्दलचे आदेश लागू केले आहेत. त्यामध्ये मलकापूर, बांबवडे, सरूड, थेरगाव, चरण, साळशी, बेडसगाव, पेरीडपैकी गावडेवाडी, शिराळेतर्फ मलकापूर, परखंदळेपैकी पेढेवाडी, पेंडाखळेपैकी गोळवडा, विरळे, पिशवीपैकी खोतवाडी, माणगावपैकी कारंडेवाडी, नांदारी, मानोली या गावांचा समावेश आहे. या गावच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, यात्रा यांवर बंदी घालण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात शेती मशागतीच्या कामांना वेग आलाय. अवकाळी पावसामुळे शिवारात पाणी उपलब्ध झालंय. त्यामुळे ग्रामीण भागात मशागतीची कामं सुरू झाली आहेत. पन्हाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात उन्हाळी भात टोकण, रोप लागण अशी शेती मशागतीच्या कामात शेतकरी गुंतले आहेत. अवकाळी पावसामुळे शिवारात पाणी तयार झालंय. त्या पाण्यावर भात लागण केली जात आहे. शिवाय मका, बाजरी यांसारखी पिकंही घेण्याचा प्रयत्न शेतकरी वर्गातून केला जातोय. एकूणच पावसाच्या पाण्यामुळे तयार होणाऱ्या वाफेवर पिकं घेण्यासाठी शेतकरी वर्ग गुंतला आहे. शिवारात तरवा लावणं, शेतं नांगरणं, बांध घालणं अशी कामं केली जात आहेत. शाहूवाडी तालुक्यातील आर्यन लावंगरे या विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. आर्यनच्या मेंदूजवळ उद्भवलेली गाठ काढण्यासाठी किमान 3.5 लाख रुपये खर्च येणार होता. घरची परिस्थिती बेताची असल्यानं हा खर्च त्याच्या कुटुंबाला परवडणारा नव्हता. ही बाब लक्षात घेऊन काही शिक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचं आवाहन केलं आणि बघता बघता मदत रूपी 1.5 लाख रुपये जमा झाले. शाहूवाडी तालुक्यातील परळीपैकी मांडवकरवाडी शाळेत 2रीच्या वर्गात शिकणाऱ्या आर्यन नारायण लावंगरे या विद्यार्थ्याला अचानक उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. उपचारादरम्यान त्याच्या मेंदूजवळ गाठ असल्याचं निष्पन्न झालं आणि पालकांच्या पायाखालची जणू वाळू सरकली. शस्त्रक्रियेसाठी किमान 3.5 लाख रुपये खर्च येणार होता. ही रक्कम कुठून आणायची असा प्रश्न त्यांना पडला होता.
त्याच दरम्यान आर्यनच्या शाळेतील शिक्षक देवदूताप्रमाणे मदतीसाठी धावून आले. आर्यनचे वर्ग शिक्षक अशोक पाटील आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्यनच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचं आवाहन केलं. बघता बघता 1.5 लाख रुपयांची मदत जमा झाली. अशोक पाटील वाघवेकर यांना अशोक माने, राजेंद्र दाभाडे, युवराज काटकर यांनी या कामी मदत केली. जमा झालेल्या मदतीच्या रकमेचा धनादेश आर्यनची आई सुनीता आणि वडील नारायण यांच्याकडे देण्यात आला. यावेळी बाजीराव लावंगरे, पांडुरंग पाटील, सीताराम लावंगरे उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या पुढील भागात अल्पशा विश्रांतीनंतर. विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. कृषी विभागाच्या पथकानं शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर, सरूड, बांबवडे, करंजपेंड परिसरातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. युरिया खताचा आवक पुरवठा, ई-पास मशीनचा वापर, स्टॉक रजिस्टर, बियाणे उगम प्रमाणपत्र, बियाणे कंपनीकडील रिलीज ऑर्डर, बियाण्यांची गुणवत्ता अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे संबंधित कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. कृषी विभागाच्या विशेष पथकानं शाहूवाडी तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी केली. अनेक दुकानांमध्ये खत आवक, नोंदवही, स्टॉक रजिस्टर, बियाणांच्या गुणवत्तेबद्दलची प्रमाणपत्र, ई-पास मशीनवरील नोंदीमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे संबंधित कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे. कृषी अधिकारी गजानन नारकर आणि अभिजित धेंडे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. खतं आणि बी बियाणांचा पुरवठा तसंच दर्जाबद्दल काही तक्रारी आल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. शासकीय नोकरीतील मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भारतीय दलित महासंघाच्या वतीनं शाहूवाडी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मुंडन करून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. न्यायालयात दावा दाखल असल्याचं कारण देत महाराष्ट्र सरकारनं शासकीय नोकरीतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बढतीसाठीचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाविरोधात भारतीय दलित महासंघाच्या वतीनं शाहूवाडी तहसीलदार कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आलं. मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. या आंदोलनामध्ये सागर घोलप, चंद्रकांत काळे, प्रदीप माने, आकाश कांबळे यांच्यासह दलित महासंघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोरोनामुक्त गाव स्पर्धेमध्ये चंदगड तालुक्यातील मजरे कार्वे गाव सहभागी होणार आहे. ग्रामस्थांनी सांघिकपणे कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामविकास मंत्रालयानं कोरोनामुक्त गाव स्पर्धा जाहीर केली आहे. चंदगड तालुक्यातील काही गावं या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मजरे कार्वे ग्रामपंचायतीनं तर कोरोनामुक्त होण्यासाठी विशेष पुढाकार घेतलाय. पाटणे फाटा परिसरातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन चाचणी करण्यात आली. घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा जागर केला जाणार आहे. मजरे कार्वे गावाला ग्राम स्वच्छता अभियानामध्ये बक्षीस मिळालं आहे. आता सर्वात आधी कोरोनामुक्त होऊन बक्षीस मिळवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केलाय. भुदरगड तालुक्यातील मुधाळ इथं रणजित पाटील युवा शक्तीच्या वतीनं 100 बेडचं कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. या केंद्रासाठी सर्व प्रकारची मदत करू असं आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलंय. या कोविड केअर सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रणजित पाटील युवा शक्तीच्या वतीनं भुदरगड तालुक्यातील मुधाळ इथं 100 बेडचं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. गरीब गरजू रुग्णांसाठी आधार देणाऱ्या या कोविड केअर सेंटरला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.
यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, गोकुळचे संचालक रणजित सिंह पाटील, प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार अश्विनी अडसूळ, गटविकास अधिकारी सरिता पवार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ कुंभार, गणपतराव फराकटे, पंडितराव केणी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील भादोली इथलं कोविड केअर सेंटर गरीब गरजू रुग्णांसाठी आधारवत ठरले असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं. भादोली इथल्या कोविड सेंटरच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत दादा पाटील सोशल फाउंडेशन, भाजपा किसान सेल आणि आम्ही भादोलकर ग्रुपच्या वतीनं हातकणंगले तालुक्यातील भादोली इथं कोविड सेंटर सुरू करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या सेंटरला भेट दिली. कोरोनाच्या संकटामुळे सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अडचणीच्या काळात सेवाधर्म करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे सेंटर गरीब गरजू रुग्णांसाठी आधारवत ठरेल असं आमदार पाटील यांनी नमूद केलं. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि स्वामी सेवानंद महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच त्या महिलांना साडी वाटप करण्यात आलं. याप्रसंगी नाना जाधव, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव माने, विठ्ठल पाटील, राजेश पाटील, सरपंच आनंदराव कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूयात वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा प्रेस रिपोर्ट्स पत्रकार संघाच्या वतीनं कोतुली इथल्या निराधार 42 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे रोजगार मिळत नसल्यामुळे त्या कुटुंबाची आर्थिक परवड सुरू होती. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. पन्हाळा तालुक्यातील काही कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची गरज भासत होती. रोजगार नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नव्हत्या. ही बाब लक्षात घेऊन पन्हाळा प्रेस रिपोर्ट्स पत्रकार संघाच्या वतीनं 42 कुटुंबांना साहित्य, मास्क आणि कपडे देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन भगवान, उपाध्यक्ष NC पाटील, कार्याध्यक्ष विक्रम पाटील, मंडल अधिकारी सतीश डेंगे, उपसरपंच राजेंद्र लवटे, दत्तात्रय पाटील, SD पाटील, सागर वरपे, MD पाटील, सुभाष लवटे, डॉक्टर सचिन पाटील, राम कर्ले उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं गांधीनगर इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सतीश माळगे यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या शिबिरात 100 व्यक्तींनी रक्तदान केलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं करवीर तालुक्यातील गांधीनगरमधील सिंधी सेंट्रल पंचायतीच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या शिबिराचा शुभारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, संगीता मदने, उमेश माने, सतीश माळगे यांच्या हस्ते झालं. 100 व्यक्तींनी या ठिकाणी रक्तदान केलं. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनी दिली. या केंद्रासाठी 5 लाख रुपयांचा निधी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथं ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून संस्थात्मक अलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांनी या केंद्रासाठी भेट दिली आहेत. अलगीकरण केंद्राचं उद्घाटन माने यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सरपंच काशीनाथ कांबळे, उपसरपंच सुभाष आकेवटे यांनी मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी किरण चौगुले, अश्विनी लोंढे, अविनाश पाटील, डॉक्टर विजयकुमार गोरड, अवधूत मुसळे, महेश कांबळे, सर्जेराव सावंत यांच्यासह MR आणि मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर आणि श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या पुतळ्याचं कागल नगर परिषदेच्या वतीनं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. कागल नगर परिषदेच्या वतीनं शहरातील सर्व पुतळ्यांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
कोल्हापूरचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर आणि श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, ॲडव्होकेट संग्राम गुरव, पालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील उपस्थित होते। आणि याबरोबरच हे वार्तापत्र संपलं। नमस्कार।